मंडळी, माईच्या किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। फक्त काही मिनिटातच तयार होणारे आणि दिवसभर एनर्जी टिकवून ठेवणारे असे हे लाडू आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे मी ड्रायफ्रुट्स आणि काही सीड्स घेतलेले आहेत, ते कोणकोणते आहेत तुम्हाला मी सांगते। आज मी खोबरं किंवा खजूर न वापरता हे लाडू कसे तयार केलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे। सीड्स जे आहेत ना ते आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत, तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळायच्या नाही आहेत। त्यामुळे अगोदर आपण सीड्स जे आहे ना ते व्यवस्थित भाजून घेऊया। सिम गॅसवर आपल्याला भाजायचं आहे। ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत त्या आपण व्यवस्थित भाजून घेऊया। सिम गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊन तुम्ही बघा मी कशा भाजलेल्या आहेत, एकदम खरपूस असे छान भाजून घ्यायचे आहेत। गॅस फुल कुठेच करायचा नाही आहे आपल्याला, अशा पद्धतीने, नाहीतर लाडू खायला छान लागत नाहीत। ते वरतून करपून जातात बिया आणि आतमध्ये कच्च्या राहतात, त्यामुळे लाडू छान लागत नाहीत। याप्रमाणे आता आपण सगळ्या बिया भाजून घेऊया। व्यवस्थित बाजूला करून थंड करण्यासाठी सगळ्या बिया आपण एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे। आता त्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर मी जवस भाजून घेते। जवससुद्धा आपण सिम गॅसवरच भाजून घ्यायची आहे। छान खरपूस असं भाजून घेऊया। व्यवस्थित असं चटचट उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने, नाहीतर ते करपून जातात। आता काढून घेऊ बाजूला। त्यानंतर आपण आता भोपळ्याचे जे बिया आहे ना त्या भाजून घ्यायच्या आहे, त्या पण तशाच भाजायच्या आहेत। तुम्ही बघा मी सगळ्या बिया भाजून घेतलेल्या आहेत। भोपळ्याच्या, टरबूजाच्या आहेत, सूर्यफूल आणि जवस ह्या सगळ्या बिया आहेत। आता आपण जे बाकीचे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते तुपामध्ये तळून घ्यायचे आहे। काजू घेतलेले आहे मी सर्वप्रथम, ते पण व्यवस्थित आपण सिम गॅसवर छान तळून घ्यायचे आहे, असे तांबूस रंगापर्यंत, आणि ते काढून घेऊया। घाई गडबड करू नका, घाई गडबड आपल्याला करायची नाही आहे, नाहीतर लाडू खराब होतात। एवढं सगळं निगोतीनं करून परत आणखीन हे होतं। त्यानंतर आता मी वॉलनट्स टाकलेले आहेत, ते पण मी तुपातच तळून घेतलेले आहे, आणि त्यानंतर बदाम। आता बदाम तळून झाल्याच्या नंतर ना मी सपाट वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जास्त घ्यायचं नाही, थोडं घ्यायचं आहे। ते पण आपण तुपामध्ये छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। खूप छान लागते टेस्ट। तुम्ही यामध्ये आणखीन काही ॲड करू शकता, जसं की डिंक आपण टाकतो, मनुके टाकतो, त्यानंतर मखाने। मी काय करते, अल्टरनेट टाकत राहते। या महिन्यात एक, दुसऱ्या महिन्यात आणखी वेगवेगळं, कसं चव थोडी वेगळी लागते ना खायला, त्यामुळे सेम सेम जर केले ना तर छान लागत नाहीत, म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करायचा प्रयत्न करते। बघा असं या प्रकारे, म्हणजे तुम्ही बघा किती छान भाजलेलं आहे पीठ। आणि हे बघा, हे मी तुपामध्ये तळून घेतलेले आहेत बदाम, वॉलनट्स आणि काजू। थंड होऊ द्यायचे आहे आता आपल्याला हे सर्व, आणि त्यानंतर मिक्सरमधून काढायचं आहे। मी त्यामध्ये वेलची टाकलेली आहे, तुम्ही थोडीशी सुंठसुद्धा टाकू शकता, थोडंसं जायफळ, सुंठ मी नाही टाकलेलं। आता हे सुद्धा आपल्याला मस्त गार होऊ द्यायचं आहे पीठ। फक्त ना खरपूस भाजू दे छान असं, पिठाला चेंज होईपर्यंत, कलर बिस्किटसारखा कलर होतो पिठाचा, तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता त्यानंतर जे आपण सीड्स ज्या भाजलेल्या आहेत ना कोरडे, ते काढून घेऊ मिक्सरमध्ये। खूप बारीक करायचं नाही आपल्याला, थोडंसं जाडभरड ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने काढलेलं आहे, तसं करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण तुपामधून जे काढलेले आहेत ना ड्रायफ्रुट्स, ते व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। ते सुद्धा म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची आपल्याला, सेम करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी 1.5 वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर टाकलेली आहे। गूळ नाही टाकलेला, गूळ टाकते मी ॲक्च्युली, पण आता कसं उन्हाळा होता ना, थोडंसं गरम पडतं, त्यामुळे नाही टाकलेला। आता ह्याच्यानंतर इथून पुढं गूळ टाकत जाईल, म्हणून थोडी साखर घेतलेली आहे। आणि खजूर पण मी त्यामुळेच टाकलेले नाही आहेत। आता ही जी साखर आहे ना ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
याला तूपसुद्धा जास्त लागत नाही. मला एवढ्या साहित्यासाठी ना किती 1-1.5 वाटी तूप लागलेलं आहे, जास्त लागलं नाही. या लाडूला तूपसुद्धा कमी लागतं. आणि बघा, फॅट्स वाढवणारे यामध्ये काहीच नाही आहे, सगळे एनर्जी देणारेच पदार्थ आहेत. ताट थोडंसं छोटं होत होतं ना, त्यामुळे मी थोडं टोपलं घेतलेलं आहे. त्यामध्ये कसं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं जातं. गूळ आणि खजूर कसं थंडीच्या दिवसामध्ये जास्त पचायला सोपे जातात ना, त्यामुळे आता कसं एवढं पचायला सोपं जात नाही, त्यामुळे मी टाकलेले नाही आहेत. हे लाडू ना खायला खूप छान लागतात. भरपूर 4 ते 5 तास एनर्जी टिकून राहते आपली. अगदी मस्त असे लागतात. तुम्हाला आजची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा. प्रमाण हे सगळं आपल्या मनावर घ्यायचं असतं. त्यामध्ये कमी जास्त तुम्ही सगळं करू शकता. त्यामुळे असं प्रमाणाचं काही नाही आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. तुम्हाला आजचे लाडू आवडले का ते मला नक्की सांगा. आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.